अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. महाराजांची कृपा आपल्यावर राहावी. एक स्वामी भक्त म्हणून आपल्याला नेहमी वाटत असतो की मी जे काही काम करतोय ते महाराजांपर्यंत जावं, मी जी काही सेवा करतोय ती महाराजांपर्यंत जावं, महाराजांचं सतत माझ्या संसारावर, माझ्या स्वतःवर लक्ष राहावं. यासाठी आपण बऱ्याच स्वामी सेवा करत असतो. पण खरं सांगू का, आपल्या म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपल्याकडनं सेवा होताही पण आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला असं वाटतं की काय चुकतंय माझं. कारण स्वामी भक्त ही कोणती पदवी नाही आहे. स्वामी भक्त, मी तुम्हाला खरं सांगते की स्वामी सेवेकरी होणं किंवा स्वामी भक्त होणं ही कोणती पदवी नाही आहे, नाही कोणती जबाबदारी आपल्यावर. आपल्याला कोणी बंधन नाही लादलेलं की तुला स्वामींची सेवा करायची, असं बंधन नाही लादलेलं. स्वामी सेवा हे आपल्या नशिबाचं खूप मोठं भाग्य आहे. मी खरं सांगते, आपण स्वामी मार्गात आहोत हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. मागच्या जन्माचं काहीतरी आपलं कर्म असेल चांगलेच की ह्या जन्मात आपल्याला स्वामी सेवा आपल्याकडनं घडली जाते. म्हणून स्वामी सेवा तर हे एक भाग्याची गोष्ट आहे. स्वामी सेवा म्हणजे स्वामी सेवेकरी असणं ही एक जबाबदारी आहे. हे एक आपलं कर्तव्य पण आहे, जबाबदारी पण आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त काही असेल तर स्वामी सेवा आपण करतो हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. हे भाग्य असायला मला तरी वाटतं आपण खरंच सगळ्यांनी खूप चांगले कर्म केले होते की आज आपण महाराजांच्या सानिध्यात आहोत, महाराजांची सेवा करत आहोत. तर आजचं मला तुम्हाला सांगायचं की आपण स्वामी सेवा करताना कोणते नियम पाळायला हवे. स्वामी मार्गात तसे तर कोणते नियम नाही आहे, पण कुठेतरी आपली जी आचारसंहिता आहे, आपली वागणूक आहे आणि आपले कर्म आहे. महाराज नेहमी सांगता की मी तुमच्या कर्मात आहे. तुमचे चांगले कर्म असले तर अर्थात तुम्ही माझं दिवसातून एकदा जरी नामस्मरण केलं तरी मी तुमच्या इच्छा पूर्ण करतो. आणि महाराज सदैव आपल्यासोबत असता. खरं सांगू का, दुःख सुख येत असतं आणि सुखामागं दुःखामागे सुख असतंच. पण जेव्हा महाराजांचं कृपाछत्र आपल्या पाठीमागे असतं ना, तेव्हा कोणतंही दुःख आपल्याला काहीच वाटत नाही. आणि मी नेहमी म्हणत असते की महाराजांची सेवा करतो ना, तेव्हा दुःखाची झळ पण महाराज आपल्याला लागू देत नाही. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण स्वामी मार्गात आहोत. स्वामींची आपल्यावर कृपा व्हावी ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे किंवा कोणते नियम पाळायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही स्वामी भक्त आहे. आपण स्वामीचरित्र सारामृत मध्ये पण वाचलंय की आम्ही आहे स्वामी भक्त, मिरू नये लोकात. मला फक्त एक सांगायचं की तुम्ही स्वामी भक्त आहे, लोकांना प्रचार नका करू. आपल्याला लोकांना प्रचार नका करू म्हणजे कसं असतं ना, लोकांना फार सांगायची सवय असते, मी तर इतके पारायण केले, मी तर तेवढे पारायण केले, मी तर इकडे गेले तिकडे गेली. नका सांगू. तुम्हाला कोणाचं भलं करायचं, कारण इथे कुठेतरी आपला मीपणा येतो, आपला अहंकार येतो. मला फक्त एक सांगायचं की स्वामी सेवेत आपण आहोत, स्वामी भक्त आहोत. आपल्याला लोकांना जोडायचं आहे. जे केंद्रात येतात, जे मठात मंदिरात जातात त्यांना माहिती आहे की स्वामी मार्गात आल्यावर आपण लोकांशी खूप छान पद्धतीने जोडल्या गेलो जातो. पण कधी कधी काय होतं ना, बऱ्याच लोकांना थोडासा अहंकार होऊन जातो की आम्ही स्वामी भक्त आहे, ते स्वतःला कुठेतरी श्रेष्ठ समजायला लागतात. तर हे कधीच करायचं नाही. आपले पाय नेहमी जमिनीवरच पाहिजे. आम्ही स्वामी भक्त आहोत, तुम्ही लोकांना प्रचार नका करू. तुम्ही स्वामी मार्गाचा प्रचार करा, पण तुम्ही काय सेवा करता त्याचा कधीच प्रचार नका करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला माहिती आहे तुम्ही सगळेजण खूप बिझी आहात. मी तुम्हाला कधीच खूप जास्त सेवा सांगत नाही, फक्त एक सांगते की महाराजांचं नामस्मरण करत जा. तुम्ही खूप बिझी आहात, मोठ्या तुम्ही हुद्द्यावर आहात, तरी देखील तुम्हाला रोज 1 माळा तरी महाराजांचं नामस्मरण, 1 माळा तरी महाराजांचा जप करायचा आहे. नाही 1 माळा तर उठता बोलता चालता खाता पिता झोपता आपल्याला फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. कारण महाराजांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती प्रिय आहे. तुम्ही किती शुद्ध अंतःकरणाने भक्ती करता महाराजांची, ही त्यांना सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्याच पद्धतीने फक्त स्वामी सेवा करून होत नाही, अन्नदान करायला शिका. अन्नदान तुम्ही महिन्यातून एकदा केलं अतिशय उत्तम, तुम्ही वर्षातून एकदा केलं अतिशय उत्तम, पण अन्नदान करत राहा. आपल्याला महाराजांनी 2 टाईम खायला दिलं आहे, आपण 1 टाईम तरी कोणाचं तरी पोट भरू शकतो, एवढं महाराजांनी आपल्याला दिलं आहे. तर तुमच्या पद्धतीने यथाशक्ती थोडंफार तरी दान करायला शिका. कारण आपण जे अन्नदान करतो ना, कधीतरी महाराजही कोणाच्या तरी रूपाने येऊन आपल्याकडनं ते आपण जे अन्नदान करतोय त्याचा उपभोग घेतील. महाराज आपल्याकडचं महाराज अन्न ग्रहण करतील. याच्यासारखं मोठं भाग्य नाही. म्हणून अन्नदान करायचं आणि निस्वार्थपणे अन्नदान करायचं. मनात शंका नाही आणायची. सेवा करतानाही ते सांगेल, कधी शंका आणायची नाही. त्याच पद्धतीने फक्त महाराजांची सेवा करायचं आणि मोठ्यांचा आदर नाही करायचा. कोणी पण असो, तो श्रीमंत असो गरीब असो, तो मोठा आहे तुमचा, त्यांचा आदर करायला शिका.
कारण मी परत एकदा सांगेल की देव हा माणसातच आहे. देव माणसातच तुम्हाला शोधायचा आहे. मोठ्यांचा आदर करा, भले ते तुमच्याशी कसे वागू, अर्थात ते चिडता रागवता ते त्यांचं काम आहे, ज्यांनी जन्म दिला आहे त्यांचा तो हक्क आहे आपल्यावर, आणि तो आपण, आणि त्याच्यातून आपल्याला मुक्तता नाही आहे. मोठे आहात तर ते अर्थात चिडणार आहे आपल्यावर, सो तुम्ही पण त्यांच्यावर रागवू नका, त्यांचा आदर करायला शिका. त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगते ना की आपण जी सेवा करतो ना, जगाला नका सांगू, जगाला नका सांगू म्हणजे एखाद्याला महाराजांच्या चरणांपर्यंत आणून ठेवा. पण मग मग मी इकडं गेलो तर मग मी ही सेवा केली, मी तिकडं जाऊन ती सेवा केली, नका सांगू. कारण कुठेतरी हा अहंकार असतो आपल्याला. सगळेच आपण सर्वसामान्य आहोत. मी खरं सांगते, इतके लोक आहे जे कट्टर स्वामी भक्त आहे, खूप जास्त स्वामींची सेवा करतात, पण ते कधीही जगाला दाखवत नाही. आपल्याला पण तेच करायचं आहे की एखाद्याला स्वामी मार्गात आणायचं आहे, मग त्याचं नशीब आणि स्वामी बघून घेतील. पण मग मी इतकं केलं, मी तितकं केलं, कधीच जगाला तुम्ही सांगू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असलेल्या परिस्थितीत समाधानी राहायला शिका. आयुष्य जगताना फार आपण बरोबरी करत असतो की तिच्याकडे तर 4 व्हीलर आहे, तिच्याकडे तर फॉर्च्युनर आहे, तिच्याकडे तर मर्सिडीज आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे, माझं तर असंच आहे. असं नाही आहे. रोज मी खरं सांगते, आपल्याला महाराजांनी भरभरून दिलेलं आहे. असे लोक आहे की ज्यांना 2 टायमाचं पण अन्न ग्रहण करायला मिळत नाही. मला फक्त सांगा, स्वामी मार्गात आल्यावर तुमची किती प्रगती झाली आहे? मला असं एक स्वामी भक्त दिसणार, म्हणजे कोणी सांगणार नाही की ते आमची प्रगती झाली नाही. आधीचं तुमचा वर्तमान काळ बघा आणि आधीचा तुमचा भूतकाळ बघा, की भूतकाळात तुमचे किती वाईट दिवस होते, आपल्याला किती हालाकीत होतो. आता महाराजांच्या कृपेने आपलं सगळं चांगलं चाललंय. आणि बघा, नशिबात असेल तर फ्लॅट आहे, बंगला होईल, ते महाराजांवर द्या ना सोडून. आपलं काम काही सेवा करणं आणि चांगला माणूस घडणं, आणि हीच खरी स्वामींची ओळख आहे. स्वामी, मी जसं तुम्हाला सांगितलं की स्वामी भक्त हे एक भाग्याची गोष्ट आहे, ही जबाबदारी पण आहे आपल्यावर, पण ही भाग्य आहे, आपलं नशीब आहे की आपण स्वामी भक्त आहोत. तर थोडेफार आपणही आपले आचार विचार बदलायला हवे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे पाय आहे ते जमिनीवरच ठेवा, कारण काळाचा चक्र बदलायला काही वेळ लागत नाही, होत्याचं नव्हतं व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणून तुम्ही जमिनीवर असाल तर अर्थात तुम्हाला मिळेल. जर हवेत गेलं तर तुम्हाला मी सांगितलं की चक्र आहे ते कधीही कसंही फिरत राहतं. सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. सबस्क्राईब करा, व्हिडिओ परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.